सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत। दोन विजयी संघांच्या दरम्यान मात्र या ठिकाणी सामना सुरू होतोय। एका बाजूला छत्रपती वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला जेबीसीसी रानवड। पहिला चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये नामदेव गुलम गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत, तर समोर आहेत ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता तो अक्षय। पहिला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय, सॉफ्ट हँडल पद्धतीने हा फटका खेळलाय, धाव तिथे मिळणार नाही। हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय। अक्षय आणि त्यांच्या सोबत आहेत मनोज परमार यांना आपण पाहतोय। टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक काळ गाजवणारा खेळाडू म्हणून आपण मनोजकडे पाहतो। अनेक स्पर्धा गाजवल्यात, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये मनोज परमार यांची कामगिरी आम्ही पाहिलेली आहे। लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव येताना दिसतोय, डॉट बॉल येताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। चांगली गोलंदाजी नामदेव यांच्या माध्यमातून होताना दिसते। काथवडपाडा वरून बिलॉंग करतात आणि आज या मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतात। नामदेव पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत। समोर अक्षय आहेत, पाहूयात। यावेळेला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि अक्षयच्या बॅट मधून निघालेला पहिला बिग ब्लास्ट, पहिला धमाका षटकार। आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पिक केलं आणि त्यानंतर हा चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। एक दमदार फटका षटकार येत असताना पाहायला मिळतोय आणि अक्षय सांगतायत की मी काय जास्त वेळ शांत बसणार नाही, तेच त्याने दाखवलंय। 6 धावेंनी धावफलकाला झालेली सुरुवात आहे। परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परत एकदा चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार। आपण स्कोर कार्ड वरती पाहतो, धावफलकावरती 12 धावा नोंदवल्या जात आहेत या दोन षटकारांच्या मदतीने आणि आक्रमणाला झालेली सुरुवात आहे। नामदेव वरती गेलेलं आक्रमण आपण पाहतोय। दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर। परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार षटकार। आज जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशिराचे मैदान, जमणार मेळ, रंगणार खेळ, गाजणार वाशिराचे मैदान। ठाणे भिवंडी शहराची शान, गणेश चषक हाय महान, ठाणे भिवंडी शहराची शान, गणेश चषक हाय महान। ठाणे भिवंडी शहराची शान, गणेश चषक हाय महान, ठाणे भिवंडी शहराची शान, गणेश चषक हाय महान। लागोपाठचा हा तिसरा षटकार होता। आखूड टप्प्याचा चेंडू खूप चांगला खेळतो अक्षय आणि तेच आतापर्यंत पाहिलं आपण। हाफ ट्रॅकर चेंडू होते आणि त्यावरती आक्रमण त्याने केलेले आहेत। 3 षटकार आले आणि संघाचं धावफलक पुढे गेलेला आहे। एकूण धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहे। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय नामदेव सज्ज होत आहेत।
हवेचा चेंडू समोर खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे आहेत क्षेत्ररक्षक आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, पुला खालून पाणी जातंय. चौकार. आहे हो नंबर वन. आयोजन आहे हो नंबर वन. पांडुरंग पाटील विश्वास पाटील न केलंय आयोजन. आयोजन असं धन्य चषक आहे हो नंबर वन. साऱ्या खेळाडूंचा आणि संघांचा होईल तिथे हो सन्मान. खेळाडूंचा आणि संघांचा होईल तिथे हो सन्मान. आणि भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. छत्रपती वॉरियर्स या संघाची धावसंख्या आहे 22 धावा बिनबाद पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. दुसऱ्या षटकाला जातोय षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक पूर्ण करण्यासाठी येत आहेत समद अत्तार. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. समोर आहेत मनोज. त्यावेळेला पहिलाच बॉल मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. मनोज परमारच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपण पाहिलेला आहे. त्यानेही षटकारानं खातं उघडलं. 28 धावा आतापर्यंत आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की छत्रपती वॉरियर्स या संघानं तब्बल 110 धावा बनवल्या होत्या प्रथमतः फलंदाजी करताना आणि या सामन्यामध्ये त्याच दिशेने ते जात आहेत. 28 आतापर्यंत झालेले आहेत. बिनबाद 28. एक चांगली सुरुवात आणि समद अत्तारवरती सुद्धा आक्रमण होताना दिसतंय. एक अनुभवी खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत आणि आज ते दोन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. परत एकदा पायावर टाकलेला बॉल बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिथे आहे डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती धावा 29 धावा. 29 धावा आतापर्यंत आहेत. 29 रन्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपण पाहतोय. आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा दुसरा दिवस. आजही 4 नवीन संघ आपण पाहिलेत आणि त्या 4 नवीन संघांमध्ये संघर्ष आजही दिसेल. तर हे 2 संघ आहेत ज्यांनी एक एक सामना जिंकलेला आहे. हवेचा चेंडू मिड विकेटला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवर समाधान तिथे मानावं लागतंय. एका धावेने धावफलकही पुढे जाते. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक षटकार आल्यानंतर कमबॅक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं समदच्या माध्यमातून होताना. हे पुनरागमन करणं फार गरजेचं असतं आणि तेच इथे दाखवलं जाते. या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं जे कमबॅक आहे. पाहूयात समोर आता मनोज परमार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. नाव आहे समद. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय हा चेंडू आणि धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 30 रन. लॉस ऑफ नो विकेट. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत आणि धाव मात्र तिथे मिळणार नाही. डॉट बॉल येताना दिसेल. एक संधी होती परंतु चेंडू थोडासा पुढे पडला होता क्षेत्ररक्षकाच्या. षटकाचा खेळ संपतोय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत 30 धावा धावफलकावरती आहे. 30 रन.
पाच चेंडू झाले, 5. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत ओव्हर नंबर 2चा. आणि गोलंदाजीसाठी समोर जर पाहिलं तर मनोज परमार. चेंडू इथे लिव्ह केलाय, चेंडू सोडलाय आणि पंच इथे बॅटची घोषणाही करतात. अवंतरचे धाव इथे मिळते. अवंतरच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 31 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 31 रन्स, 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रत्येक संघाला एका इनिंगसाठी, एका डावासाठी एक रिव्ह्यू आहे आणि दुसऱ्या डावासाठी तुम्हाला एक रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉलची घोषणा झाली आणि अवंतरच्या मदतीने धावसंख्या वाढली, 31 वर जाते. गोलंदाजीसाठी परत एकदा तो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी समद सज्ज होणार आहे. त्यावेळेला बिग हिट केला जातोय आणि चेंडू पाठवला जाईल सीमारेषेच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा, 37. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे रडार मध्ये होता परंतु बॅटवर येऊ शकला नाही. चेंडू निर्धावेत दिसतो. गणेश गोलंदाजीसाठी आले. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. देवा गोलंदाजीसाठी आहेत आणि यावेळेला एक सिंगल येते. एक धाव पूर्ण होताना दिसते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा, 38. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु याही वेळेला चेंडूचा आणि बॅटचा मिलाप व्यवस्थित झाला नाही. एक धाव पूर्ण होताना दिसेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा जर आपण पाहिल्या तर 39 धावा धावफलकावरती आहे. 39. यावेळेचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळतं. एक सिंगल कंप्लीट होईल आणि एका धावेनं धावसंख्येमध्ये होणारा हलकासा बदल आहे. या षटकामध्ये थोडीशा धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय आणि खूप चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर ही गोलंदाजी होताना दिसते. याच गोलंदाजीची गरज आहे JBCC रानवड या संघाला आपण पाहतोय. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं चेंडू डीप मध्ये मिड विकेटला खेळाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एक सिंगल कंप्लीट होत असताना इथेही दिसेल. या षटकामध्ये अजूनही एकही मोठा फटका आपण पाहिला नाही. चांगली गोलंदाजी होताना दिसते.
चांगल्या इकॉनॉमीनं गोलंदाजी करतात. आतापर्यंत फलंदाजांना थांबवलंय. 4 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. धावसंख्या 41. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, फटका फसलाय आणि त्या दरम्यान झेल मात्र निसटतोय. एक जीवदान मिळालं, एक लाईफ लाईन इथे फलंदाज अक्षयला मिळते. षटकाचा खेळ संपला. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा. देवा यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. फक्त 5 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 42 धावा. छत्रपती वॉरियर्स. बेचाळीस धावा. महेश डावरे गोलंदाजीसाठी येणार आहेत ओव्हर नंबर 4 साठी. आगळी वेगळी ऍक्शन आहे आणि आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर ते गोलंदाजी करतात. डावखुर हाताचे गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू अतिशय सुरेख आलाय. मागच्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली तिथे थोडंसं कमबॅक JBCC रानवड संघाने केलेलं आहे आणि खूप चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये राहिली. इथे महेश डावरेवरती आता जबाबदारी देण्यात आली आहे. पहिलाच बॉल डॉट आला आणि त्यानंतरचा चेंडू पाठवून दिलाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे आणि हा खूप लांबवरचा षटकार आहे. अक्षयच्या बॅटमधून येत असताना षटकार. यावेळेला चांगला चेंडू स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन केले जाते. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडू आपण इथे पाहतो. 48/0 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक तुम्ही आम्ही पाहतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या सर्व चाहत्यांचं क्रिकेटच्या मनापासून स्वागत. यावेळेला एक चांगला बॉल आखूड टप्प्याचा जरूर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा हा चेंडू एक धाव देऊन जातोय. एक सिंगल मिळाली आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा 49 आतापर्यंत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 6 षटकांची ही लढाई. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध. जिंकणारा संघ सुपर 8ला जाईल. याही वेळेला पुढे टाकला हा चेंडू. फाईन लेगला जात असताना एक सिंगल कंप्लीट होईल. एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये होणारा बदल दिसेल. अर्धशतक छत्रपती वॉरियर्स या संघाचं धावेंचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेला समोर खेळलाय आणि लॉंग ऑन लॉंग ऑफला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 धावा, 54 रन. समदत्तार गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. 5वं षटक इथे हाताळलं जाईल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे. या पहिल्या डावात छत्रपती वॉरियर्स हा संघ फलंदाजी करताना दिसतोय. यावेळेला पहिलाच बॉल, भन्नाट वेग. धावा किती आहेत? 2. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल आहे. 56 धावा, 56. गोलंदाजीसाठी गोलंदाज याही वेळेला चांगला बॉल बीट करून चाललेला चेंडू, निर्धाव प्रकारचा हा चेंडू असेल. धाव या चेंडूवरती नाहीये. मनोज आणि अक्षय हे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण जो संघ पाहतो, जय भवानी क्रिकेट क्लब रानवड, अर्थात JBCC रानवड, हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हा सामना जिंकून सुपर 8 ला जाण्याचा दोघांचाही विचार. परत एकदा सुरेख चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. चांगली गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी होते. समतच्या माध्यमातून फुलर लेंथ व्हेरिएशन करतायत गोलंदाजीमध्ये आणि ते व्हेरिएशन असणं फार गरजेचं तुमच्याकडे आहे. तुमच्या भात्यामध्ये जे अस्त्र आहेत ते अस्त्र बाहेर तुम्हाला काढावे लागतील या सामन्यामध्ये आणि ते सुद्धा दिसतंय. यावेळेला मात्र हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. हा षटकार आहे. 6 रन. समद यावेळेला विकेट मात्र मिळणार आहे. फलंदाज मनोज परमार इथे बाद. पहिला धक्का 62 या अंकावरती लागतोय. 62 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बासष्ट धावा. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर येतील, नवीन फलंदाज येतील. प्रफुल्ल
एक बाद 62 समदत्तार त्यांच्या विरुद्ध आहेत प्रफुल्ल. आखूटप्प्याचा बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये खेळलाय. परफेक्ट गॅप मध्ये हा चेंडू. जिथे नाहीयेत क्षेत्ररक्षक तिथे गेलाय हा फटका आणि धावा देऊन जातोय. 4-4-4 चौकार. झालेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 66 धावा. एक बाद 66. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि पहिलाच चेंडू तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम, लाजवाब, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवल्यात. एकच धाव मिळेल, 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढेल 68 धावा. यावेळेला चांगला चेंडू होता महेश डावरे यांचा. या चेंडूवर धाव येणार नाही. हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती मात्र 68 या धावसंख्येवर. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर. काही चेंडू शिल्लक. यावेळेला बॅकफुटला जाऊन हा फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार दूरवरती समदत्तार चेंडूवरती येत आहेत. चांगली फेके सुद्धा आणि तिथे कलेक्शन खराब झालेलं आहे. त्याचा फायदा इथे मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्येमध्ये वाढ झाली 69. एकाहत्तर धावा. यावेळेला पुढे सरसावत एक तगडा ताकदवान फटका आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. आहेत 77. प्रफुल्ल यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलेला आहे. यावेळेला परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये आणि बॉल सीमारेषा पार येतोय. इथे बिग हिट आणि हा षटकार. 83 धावा धावफलकावर आहेत. एक बाद 83. शेवटचा चेंडू असेल. परत एकदा गॅप मध्ये आणि याही वेळेला आक्रमण केलं जातंय आणि प्रफुल्ल पाटीलने मात्र शेवट गोड केलाय. पहिला डाव संपेल, पहिल्या इनिंगचा खेळ संपेल आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती वॉरियर्स या संघाने 89 धावा बनवलेल्या आहेत. 90 धावांचं लक्ष्य जेबीसीसी रानवड संघासमोर आहे. प्रफुल्लनं 22 धावा बनवल्या, नाबाद राहिले. अक्षयनं 42 धावा बनवल्यात आणि ते सुद्धा नाबाद राहिलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 89 धावा झाल्यात आणि विजयासाठी 90 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. 90 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि या 90 धावा इथे बनवल्या जातील की या 90 धावा इथे रोखल्या जातील काही क्षणातच आपण धावेंच्या पाठलागाकडे जाणार आहोत. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत रहा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2023 काही क्षणातच दुसरा डाव तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत.
दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि 90 धाव्यांचं लक्ष असणार आहे मनोज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गौरव सानप आणि त्यांच्या सोबत जावेद. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पहिला चौकार येतोय. 4 धावा येतात आणि या 4 धाव्यांनी धावफलकाला सुरुवात होताना आपल्याला दिसते. मनोज परमान पहिले षटक टाकतायत आणि पहिल्या षटकामध्ये आपण इथे पाहतोय की एक चौकार येताना आपल्याला दिसतं. 90 धाव्यांचं टार्गेट आहे. 90 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पाहूयात कशा पद्धतीने या धावा रोखल्या जातील की या धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीसाठी परत एकदा मनोज. यावेळेला फुलरलेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा हा बॉल. धावी ते मिळणार नाही. हा निर्धाव चेंडू येताना आपल्याला दिसेल. डॉट बॉल येताना दिसेल. धावसंख्या स्थिर आहे 4 या अंकावर. आज दुसरा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. यावेळेला हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा बॉल रेंज मध्ये होता परंतु बॅट वरती येऊ शकला नाही. स्वतःवरती गौरव नाराज आहे. डॉट बॉल येताना दिसेल. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक सुद्धा इथे वाखण्याजोगं आहे. चांगली गोलंदाजी मनोज परमान यांच्या माध्यमातून होताना दिसतं पहिल्याच षटकामध्ये. यावेळेला वाईट बॉल. हा चेंडू खराब येतोय. अवांतरची 1 धावेत मिळेल. अवांतरच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 5 या धावसंख्येवरती धावफलक जाते. 5 वर 0 बिनबाद 5. गोलंदाज तयार आहे. यावेळेला हा चेंडू गॅप मध्ये खेळला जाईल आणि इथे सुद्धा येतो चौकार आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. गॅप मध्ये हा चेंडू होता आणि खूप चांगला ड्राईव्ह तिथे केला गौरव सानपने. 4 धावा त्यांना मिळाल्या. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 9 रन. गोलंदाजीसाठी परत एकदा यावेळेला फुलरलेनचा बॉल लॉंग ऑनला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि षटक क्रमांक पहिलं इथे संपलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 2 अंकामध्ये जाईल. पहिलं षटक संपल्यानंतर 10 वर 0 बिनबाद 10. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपल्याला पहिल्या षटकानंतर पाहायला मिळतं. पाहूया दुसऱ्या षटक इथे टाकलं जाईल आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रफुल्ल. त्यांनी फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. यावेळेला गौरव सानपसाठी हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिथे अप्रतिम एफर्ट लावलेत. चांगले क्षेत्ररक्षण. 1च धाव कंप्लीट होत असताना दिसेल आणि या 1 धावेच्या साहाय्याने धावफलक वाढलं जाईल. धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. 11 धावा आपण धावफलकावरती पाहतो. 11 रन. 90 धाव्यांचं लक्ष आहे. 90 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि या 90 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील जर जिंकायचं. यावेळेला अपील केलं होतं परंतु हा चेंडू निर्धावेताना दिसेल. बॅक टू द बॉलर. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर हातात आला गोलंदाजाची आणि तिथे या चेंडूवर धाव मिळणार नाही. हा निर्धाव चेंडू येताना दिसेल.
यावेळेला समोर खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न तिथे करणार आहेत. चांगले एफर्ट लावलेत, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आहे, 12 रन्स. आतापर्यंत 12 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. यावेळेला समोर खेळलाय आणि गौरव सानपच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि एक तगडा प्रहार येतोय. षटकार गौरव सानपच्या बॅटमधून हा फटका होता आणि 6 धावा तिथे मिळाल्या. तगडा प्रहार होता. यावेळेला परत एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि परत एकदा हा लागोपाठचा दुसरा धमाका आणि दुसरा बिग ब्लास्ट. षटकार गोलंदाजी त्याची न्यारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिलेत आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने धावफलकामध्ये बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या पुढे जाईल. धावा आहेत 24 धावा, बिनबाद 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू आणि एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे 4 धावा इथे मिळतील. षटकारा पाठोपाठ हा चौकार येतोय. 4 धावा. हे भिवंडी शहराची शान आहे दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. चला टॉस साठी यानंतरचे 2 जे संघ खेळणार आहेत, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी. चला 2 पराभूत संघाचे संघनायक मॅच मनोज गोलंदाजीसाठी. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर हा चेंडू येऊ शकला नाही. परफेक्ट एक धाव मिळते. टायगर वॉरियर्सचे कॅप्टन आणि एनडी स्पोर्ट्स पिंपळगाव या संघाचे संघनायक. चला टॉस साठी चला ताबडतोब दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टायगर वॉरियर्स आणि एनडी स्पोर्ट्स गोलंदाज तयार आहेत. समोर खेळलेला फटका गौरव सानपच्या बॅटमधून येतोय. एक धाव मिळेल. चांगली खेळाडू आहेत गौरव सानप. जामगाव तालुका सिन्नर येथून बिलॉंग करतात आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना आम्ही त्यांना पाहिलं. आयकॉन असतील, आयडॉल असेल, या दोन्ही भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगले यष्टीरक्षण पाठीमागे. फलंदाज यष्टीचित होत आहेत.
समाधान पांगारे यांना विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे संघनायक चला टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. समतच्या बॅटमधून हा पहिला षटकार. समद तयार आलेत नवीन बॅटर. छत्तीस धावा धावफलकावर आहेत, एक बाद 20. यावेळेला हा चांगला चेंडू होता, अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली. टॉस संपन्न झालेला आहे. टायगर वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. 36-1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. गौरव सानप 27 खेळतायत. नाबाद यावेळेला समोरच्या बॅटमधून हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि थेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार येतोय. चिराग आहे. 3 ओव्हर नंतर 42 धावा. 3 ओव्हर 42. अजूनही जिंकण्याचं समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 48 धाव्यांची अजूनही गरज आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज येत आहेत प्रितेश. प्रितेश येणार आहेत गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 साठी. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना अजूनही जिंकण्यासाठी. आतापर्यंत 18 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत 42 धावाही झालेल्या आहेत. अजूनही 48 पाहिजेत. फार मोठा संघर्ष करावा लागेल. रंगतदार मॅच होईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही संघ हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये जाण्याचा इरादा करतील. तेच इथे आपण पाहणार आहोत की कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ सुपर 8 ला जाणार आहे. जो पराभूत होणार आहे त्याला एक संधी नक्कीच आहे, परंतु इथे जिंकून थेट सुपर 8 मध्ये जाण्याचाच विचार दोन्ही संघांनी केलेला आहे. परंतु पाहायचं इथे 18 चेंडू मध्ये 48 धावा बनवल्या जातील का या धावा रोखल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. समोर आहेत गौरव सानप. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रितेश. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. पहिला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय आणि तिथे पाहायचंय नक्कीच आता निर्णय काय असणार आहे. प्रयत्न जबरदस्त आहेत. प्रयत्नांना 100% द्यावे लागतील. प्रयत्नांची दाद आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला दिसतोय. 43 धावा धावफलकावरती आहे. एक बाद
43. एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीसाठी प्रितेश तयार होत आहेत. यावेळेला समोर खेळलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं जाईल, त्या दरम्यान एक धाव पूर्ण होईल. याच गोलंदाजीची गरज आहे. चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि या वेळेला अक्षयनं टिपलाय एक अप्रतिम असा झेल आणि गौरव सानप इथे होणार आहेत बाद. हा कॅच होता की मॅच होती. नवीन फलंदाज येत आहेत. देवा गौरव सानप बाद झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक सेट फलंदाज मात्र बाद झालेला आहे. या ठिकाणी इरफान भाई पठाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. प्रितेश खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या षटकामध्ये थोडस संघ मॅच मध्ये येताना दिसतोय. परत एकदा फुलरलिनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः खोदकाम तिथे होते. एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धाव मिळते आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 2 बाद 45 अशी धावसंख्या आहे. आपण काल उल्लेख केला की क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील एक महत्वाचा अंग आहे आणि खूप चांगला झेल तिथे अक्षय यांनी घेतला आणि गौरव सानप सारखा एक सेट फलंदाज बाद झाला. तिथून थोडंसं कमबॅक संघाने केलेलं आहे. त्यामुळे कॅचेस विथ द मॅचेस हे समीकरण आपण नेहमीच पाहिलेलं आहे. फुलरलेनचा बॉल परत एकदा खोदकाम तिथे करावं लागतं. एकच धाव मिळेल तिथे. एका धावेच्या मदतीने षटकाचा खेळ संपला. 4 धावा दिल्यात प्रितेशने आणि एक फलंदाज या षटकामध्ये गौरव सानपच्या माध्यमातून त्याने बाद केलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावेंची गरज आहे 44. 12 चेंडू 44 धावा. गुरु गोलंदाजीसाठी येतात, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. गुरु पहिला बॉल चांगला टाकलाय. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अवांतरची धाव इथे मिळेल. अवांतरच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होणार आहे. धावसंख्या 47 पर्यंत जाते. समत खेळतायत 14 या धावसंख्येवर वैयक्तिक. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तगडा प्रहार आहे. मनगटाची ताकद इथे दाखवली आहे. ठोकलाय षटकार.
षटकार तिथे आलाय. 53 धावा, अर्धशतक धावेंचं पूर्ण झालेलं आहे. यावेळेला परत एकदा आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू वेगात ट्रॅव्हल होणार आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, शर्यत लागली आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी अडला जातोय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती आहे. 90 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 90 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. या मैदानावर आपण काल 85 धावा बनताना पाहिल्या. धावा ज्यावेळेला चेस केल्या जात होत्या त्यावेळेला हा चेंडू खोलवर डब्याचा होता. 1 धाव तिथे पूर्ण होताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. मागचा सामना ज्या वेळेला छत्रपती वॉरियर्सच्या संघाने 110 धावा बनवल्या होत्या, 111 धाव्यांचं टार्गेट त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं होतं, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघानं सुद्धा चांगली लढत दिली होती. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गुरु हा चेंडू हवेत आहे. नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू नक्कीच लँड होईल. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलकामध्ये बदल होताना दिसतोय. एकूण धावसंख्या पुढे सरसावली जाते. 59 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. धावसंख्या जाताना 59. 59 वर 2. अजून एक चेंडू येणं बाकी. यावेळेला झेल मात्र निसटतोय आणि 1 धाव पूर्ण होताना दिसते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर संपल्यानंतर 60 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 30 धावा. अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. फुल टॉस. थोडस पुढे हा चेंडू पडला. धाव त्या दरम्यान नाहीये. डॉट बॉल येताना दिसतो. नो बॉलचा इशारा आहे. बीमर हा चेंडू कमरेच्या वर हा चेंडू होता.
एकच धाव मिळेल, अतिरिक्त एक धाव. एकच धाव मिळेल ना मग. याही वेळेला चेंडू हवेत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज धावबाद, विकेट. षटकार येतो इथे समतच्या बॅट मधून. आपण पाहिलेला हा षटकार 3/68. आणि फर्स्ट बाउन्स सुद्धा आहे. 69 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 21 धावा. दोन बाकी दोन. एक धाव मिळतं तिथं, एक सिंगल. एका धावेची गरज आणि एक चेंडू 20 धावे. 20 धाव्यांची आवश्यकता आहे. एक बॉल 20. फुलटॉस आणि षटकार येत असताना दिसतोय. सामना संपलाय. सुपर. अक्षय यांना विनंती आहे की आपल्यासाठी या ठिकाणी स्वर्गीय रजनी भाऊसाहेब गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक मोमेंटो या ठिकाणी दिला जातो आहे. आणि इरफान भाई पठाण यांच्या वतीनं हे गिफ्ट असेल. अक्षय यांना विनंती आहे की आपण या गिफ्टचा स्वीकार करण्यासाठी या. आणि प्रफुल्ल पाटील यांनाही विनंती आहे. प्रफुल्ल आणि अक्षय दोघांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी हे मोमेंटो घेण्यासाठी या.
तेरे लिए.